अग्रतश्चतुरो वेदः पृष्ठतः सशरं धनुः इदं ब्राह्म इदं क्षात्रं शापादपि शरादपि. एका हातात वेद आणि दुसऱ्या हातात परशु घेऊन संचार करणारा परशुराम हा कोकण प्रांत वसवणारा वसाहतकार, कोकणचा जनक मानला जातो. कार्तवीर्य सहस्रार्जुन आणि त्याचे पुत्र यांच्याबरोबर झालेल्या युद्धाची परिणिती म्हणून परशुरामानं सारी पृथ्वी निक्षत्रिय केली आणि आपले गुरु कश्यप ऋषी यांना मधुपर्क पूजनात ही पृथ्वी दान केली. दान केलेल्या पृथ्वीवर राहण्याचा परशुरामाला हक्क उरला नाही. कश्यप ऋषींनी आज्ञा केली, सह्याद्री जवळ जा, तिथं सागर आणि पृथ्वी सतत लढतायत, तिथं नवी पृथ्वी निर्माण कर, तुझं वेदज्ञान, तेज आणि पौरुष कामी लाव, जाताना इथली कुटुंब घेऊन जा. परशुरामांनी सागर आणि सह्याद्री यांच्या मधोमध वसाहती निर्माण केल्या. तिथल्या निबिड अरण्यांना धक्का न लावता एक संस्कृती निर्माण केली. आजचा कोकण विभाग हे परशुरामांच्या पुरुषार्थाचं प्रतीक आहे. परशुराम आणि उत्तरेतून त्यांच्याबरोबर आलेली कुटुंब यांनी कोकण प्रांतातलं सृष्टी सौंदर्य पाहिलं, सागराचं रौद्र स्वरूप पाहिलं आणि निसर्गाच्या मूळ रूपाला कमीत कमी धक्का लावून इथं गावं वसवली. इथली गावं आजही घनदाट झाडीत वसलेली आहेत. गावांमध्ये काठोकाठ भरलेल्या विहिरी आहेत. आता हातरहाट पायरहाट गेले, पण पाण्याची गोडी टिकून आहे. 12 महिने 24 तास निर्मळ पाण्याने वाहणारे पर्हे हा कोकणातल्या निसर्गाचा एक चमत्कारच नव्हे काय? विविध औषधी आणि गुणवान वृक्षांनी समृद्ध अशी इथली जंगलं आजही आपल्या पोटात बहुविध प्राणी आणि पक्षी संपदा सांभाळून आहेत. उपजीविकेसाठी कोकणी माणसांनी खडकावर नंदनवनं फुलवली. आंबे, फणस, काजूच्या बागा, रतांब्याची झाडं, माडापोफळीच्या बागा यांनी सारं कोकण झाकून टाकलं. इथली संस्कृती आणि देवांच्या पालख्या बाहेर पडतात. हे उत्सवही दृष्ट लागण्यासारखे सुंदर असतात. गौरी गणपतीचा सण तर कोकणात फार श्रद्धेने साजरा होतो. दिवाळीपेक्षा शिमगा आणि गणपती हे सण इथे मोठे. पोटासाठी देशावर गेलेले सगळे चाकरमानी यावेळी परत येतात आणि मग नमन, खेळे, दशावतार, दहीकाला यांची नुसती धांदल उडते. दक्षिण कोकणातले चित्रकथी, त्यांची चित्र आणि पुराण कथा सुद्धा एक दुर्मिळ होत चाललेली कला आहे. पिंगुळीचे चित्रकथी आणि त्यांचं पुराण कथन हा तर जागतिक स्तरावर संशोधनाचा विषय झालेला आहे. सावंतवाडीचा लाकडी गंजिफा हा इतिहास काळातला खेळ अजूनही इथे मिळतो. इथली लाकडी खेळणी, लाकडी फळं साता समुद्रापार केव्हाच पोचलीत. खाण्यापिण्याच्या बाबतीतही कोकणात भरपूर वैविध्य आहे. फक्त माहितगार माणूस हवा. शाकाहारी खाण्यात पोहे, तांदूळ आणि नारळ यांचा वापर भरपूर आणि त्यांचे पदार्थही वेगवेगळे. कोळाचे पोहे, उकडीचे मोदक, हळदीच्या पानातले पातोळे, केळीच्या पानातल्या पानग्या हे काही नमुन्या दाखलचे पदार्थ. जाळीदार घावन, सांदणं, पुरणपोळी, तिच्याबरोबर नारळाचं दूध, गूळ अशी इथली आगळी वेगळी पक्वानं. अलिबाग पट्ट्यातले कडवे वाल, रत्नागिरी जिल्ह्यातले वरणे, कुळीथ, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातले काळे वाटाणे आणि वांदर चवळी याची प्रत्येकाची चव तर अप्रतिमच. कुळथाचं पिठलं आणि गरम गरम भात यापुढे तर अमृतही पिकं पडावं. स्वयंपाक शाकाहारी असो की मांसाहारी, कोकणी गृहिणी त्यात ओल्या नळाचा वापर मात्र सढळ हातानं करते. काजू प्रक्रिया हा इथला विशेषतः मालवण सिंधुदुर्गातला विकसित उद्योग. वेंगुर्ल्याचा काजू साऱ्या जगात प्रसिद्ध आहे. इथली 7 फुटाची कोकमं सोलकडीला वेगळाच स्वाद आणतात. मांसाहारी लोकांसाठी इथला अफाट समुद्र हा साक्षात रत्नाकरच आहे. वेगवेगळ्या प्रकारची ताजी फडफडीत मासळी इथं कायम उपलब्ध असते. लहान मोठ्या खाड्या अगणित असल्यानं
कालवं, तिसऱ्या, कुर्ल्या, चिंबोऱ्या यांचीही इथे रेलचेल आहे. रायगड जिल्ह्यातलं सुकट, विशेषतः सोडे तर फारच वाखाणले जातात. मत्स्याहारी लोकांच्या जिभेचे चोचले पुरले जातात ते इथंच. वेगवेगळे मालवणी मसाले वापरून केलेले माशांचे विविध पदार्थ खाऊन मत्स्यप्रेमी नक्कीच तृप्तीचा ढेकर देतील. काळा वाटाणा, ओले काजूगर यांच्या खास मालवणी वटणा लावून केलेल्या उसळी खाव्यात तर इथंच. कोंबडी वडा, वडा सागोती ही मांसाहार प्रेमींची तर वर्मस्थानं. अनाघात निसर्ग सौंदर्यानं ओतप्रोत भरलेली अनेकविध ठिकाणं आणि जोडीला आतिथ्यशील कोकणी माणूस यांचा सुरेख मिलाप अनुभवायचा असेल तर प्रत्यक्ष कोकणातच जायला हवं. तुमचा प्रवास नियोजनबद्ध, फलदायी आणि सुखद व्हावा म्हणून हा प्रपंच. एकच काळजी घ्या, इथला निसर्ग, त्याच्या देणग्या, विशेषतः समुद्र यांच्या अस्तित्वाला आणि सौंदर्याला बाधा येईल असं कुठलंही वर्तन कळत नकळत करू नका. तरच या सौंदर्याचं सुख पुढे येणाऱ्या अनेक पिढ्यांना निर्वेधपणे लुटता येईल. कोकणात आपण जसजसं दक्षिणेला जाऊ तसतसं कोकणची गूढरम्यता वाढत जाते. जंगलांची हिरवाई अधिकाधिक गडद होत जाते. निसर्ग आपल्या मूळ रूपात आपल्याला साद घालतो. गदिमांसारख्या सरस्वती पुत्राला देखील या निसर्गाच्या रूपाला मोहून गोमू माहेरला जाते हो नखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा, दावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी, असं शब्दचित्र रेखाटायचा मोह आवरत नाही. जानपद गीतातनं प्रकटणारं आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो असं कोकण, किंवा बालपणींच्या बडबड गीतातून भटो भटो कुठे गेला होतात कोकणात, कोकणातून काय आणलं फणस, असा भेटणारं कोकण हे रत्नागिरी जिल्ह्यापासूनच सुरू होतं. एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला चिंचोळी सह्याद्रीची पट्टी हे कोकणचं सरसकट रूप. पण इथे या सह्याद्रीच्या पट्टीचे खलाटी आणि वलाटी असे दोन स्पष्ट भाग पडतात. समुद्रकिनारे आणि खाडीकाठची सपाट रेवदार जमीन ती खलाटी. इथे नारळ, पोफळी, केळी अशी बागायत होते. आणि सह्याद्रीच्या रांगातील चढ उतारांची कमी सपाटीची पट्टी ती वलाटी. ही वलाटी सुद्धा काही कमी सुपीक नाही. आंबे, काजूची कलम, कोकम, फणस, बांबूची बेट आणि वेगवेगळ्या वनस्पतींनी भरलेली गच्च जंगलं ही वलाटपट्टीची वैशिष्ट्य. वलाटपट्टीतही भातशेती होते, पण इथली शेतं पायऱ्यांची, उतारावरची आणि कमी क्षेत्राची. 1-2 गुंठ्याची बारकी शेतं त्याला दळे म्हणायचं. पावसाळ्यात ही वलाटी आणि खलाटी सुद्धा दृष्ट लागावी इतकी सुंदर दिसते. चहूकडे सुंदर हिरवे माळ, हिरव्या रानातूनही सळसळ, मुरमाडातून करी धावपळ, हळूच नर्तकी वाजव्या फुले पायामधले चाळ, चहूकडे सुंदर हिरवे माळ. हे पावसातलं कोकणचं रूप नजरेत साठवायचं असेल तर इथल्या धुवाधार पावसात टिकायचं धाडस हवं. दसरा दिवाळीला भात पिकतात. अवघं कोकण सुवर्ण रजत स्त्रजाम होऊन जातं. मागोमाग हिवाळा येतो, तोही सुखद आणि सौम्य. वरणे कुळीत शेतात पेरले जातात. वांगणाचा भाजीपाला पिकवायची गडबड तळकोकणात उडते.
डोंगरमाळावरील वृक्षसृष्टी हळूहळू मोहोर धरू लागते. ऐन उन्हाळ्यात कोकणात या बरं का, असं आमंत्रण पर्यटकांना देता यावं यासाठी आंबे, फणस, रातांबे, काजू, आळव अशा झाडांची लगबग उडते. रानोमाळ, करवंदी, जांब अशा अनंत प्रकारच्या मोहरांच्या सुवासांनी दरवळून जातात. रत्नागिरीच्या आंब्याचं वर्णन मी माझ्या शब्दात काय करावं. विंदांच्या आम्रयोग या उतार्यातला एक संवाद सारं काही सांगून जातो. गो मनुआते आत्मो अमरसचे तर जन्मचे तरी किणला. अगं मनुआत्या, आत्मा अमर आहे म्हणतेस तर तो सारखा शरीर धारण करून जन्म तरी का घेतो. त्यावर मनुआते उतरते, त्याला सुद्धा आंबो खायला हवंसचे. अरे, त्याला सुद्धा आंबे खायचा मोह आवरत नाही. ऐन उन्हाळ्यात आंबे फणस पिकले की कोकणच्या गृहिणींचे हात शिवशिवायला लागतात. आंबोशी, सुखांबा, बाळकरीचं लोणचं, आंब्याची साठ, बरक्या फणसाची साठ, सांदणं, काजूगराची उसळ, करवंदांची लोणची, सरबत, वाळवलेली आळवं, दारच्या मिरीची पूड भुरभुरून केलेला आमरस, फणसांच्या कच्च्या गुऱ्यांची भाजी, आमरसाचे मोदक अशा अनेक चमत्कृतीपूर्ण पाककृती करण्याची अहमहमिका लागते. दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाच्या परिसरात पिढ्यानुपिढ्या स्थायिक असलेल्या वाडीकर, कुडाळ देशकर सारस्वतांकडे तर अशा अनवट पाककृतींची मिराजदारीच आहे. बांगडा, कोळंबीसारखे मासे, त्याच्या लोणच्यापासून कालवणापर्यंतच्या सर्व पाककृती खाव्यात त्या त्यांच्याकडेच. इथल्या डोंगराळ भूमीनं अनेक लोकोत्तर पुरुष जन्माला घातले. साने गुरुजी, महर्षी कर्वे, रँगलर परांजपे, लोकमान्य टिळक या कोकणच्या मातीतल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या विभूती. इथले साहित्यकारही इथल्या मातीशी इमान राखणारे. केशवसूत असोत किंवा चिंत्र्यम खानोलकर, रवींद्र पिंगे, मधुमंगेश कर्णिक असोत, तळ कोकणाचा निसर्ग त्यांच्या साऱ्या लिखाणातून ठाई ठाई डोकावत असतो. केशवसूत तर व्यवसायाच्या निमित्तानं कायम देशावर वास्तव्य करून होते, पण त्यांची नॉस्टॅल्जिक मनस्थिती आणि कोकणशी असलेले ऋणानुबंध, घराकडील गोष्टी या कवितेत तुम्ही अनुभवू शकता. इथली देवळं जुन्या परंपरा जपणारी. जुन्या दंतकथांची पार्श्वभूमी जवळजवळ सगळ्याच देवळांना आहे. बहुतेक देवतांना कुठल्या ना कुठल्या घराण्याच्या कुलदेवतांचा दर्जा दिला गेलाय. त्यांचे उत्सव, त्यांच्या परंपरा हाही एक उत्सुकतेचा विषय होऊ शकतो. पुलंच्या व्यक्ती आणि वल्लीत गुडघे पंचा नेसून आणि खांद्यावरही पंचाच टाकून आपल्याला भेटणारा कोकणी माणूस आता कोकण रेल्वेत बसून समृद्धीच्या दिशेने प्रवास करू लागलाय. वेगवेगळे उद्योगधंदे आता इथे स्थिर होत आहेत. बाहेरून आलेल्या उद्योगांबरोबरच स्थानिक लोकांनी कल्पकतेनं, चिकाटीनं आणि कष्टानं इथे नवे नवे व्यवसाय उभे केलेत. पर्यटकांशी संबंधित उद्योग, खाद्यपदार्थांचे उद्योग, फळप्रक्रिया, अन्न प्रक्रिया, रोपवाटिका अशा हर तऱ्हेच्या उद्योगांमुळे कोकण पट्टीवर आता लक्ष्मीचा वरद हस्त दिसू लागलाय. या कात टाकणाऱ्या, नवचैतन्यानं सळसळणाऱ्या तळकोकणाचं सौंदर्य निहाळायला, इथल्या खाद्यपदार्थांची लज्जत चाखायला, इथला आगळा वेगळा पाहुणचार अनुभवायला तळकोकणात नक्कीच जा. सह्यागिरीच्या पायथ्याला सुपीक रम्य खोरे कोकणामधी एक नदी, त्यामधून एक वाहत आहे, एक खेडे तीवरी वसून राहे. समुद्राच्या किनाऱ्यानं रत्नागिरी जिल्हा ओलांडून थोडं दक्षिणेकडे सरकलं की कोकणचं खरं आणि अनाघ्रात सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालतं. एक खरं तळकोकण. रायगड जिल्हा तुलनेनं मुंबईच्या लगत असल्यानं शहरीपणाची हलकी छाप या जिल्ह्यावर आहे. पण तळकोकण हे अजूनही कृत्रिमतेपासून लांब राहिलंय.
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या या पूर्वीच्या दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याला महाराजांच्याच एका जलदुर्गाचं सिंधुदुर्गाचं नाव देण्यात आलं. याची वैशिष्ट्य रायगड रत्नागिरीपेक्षा वेगळी. सह्याद्री आणि सिंधुसागर यांच्या मधली पट्टी इथे काहीशी रुंद झाल्यासारखी भासते. भाताची खाचरं थोडीशी मोठी दिसू लागतात. इथली हिरवाई अधिक विस्तृत, बागायतीनं आणखीन समृद्ध अशी. नवख्या माणसाला जास्तच भुरळ घालते. माडाची बनं, सुपारीच्या बागा यांचे या जिल्ह्यातले विस्तार थोडेसे मोठे आणि हिरवाई आणखीन गड. चित्रपट निर्मात्यांना या भूमीनं कायम भुरळ घातली. चिंत्र्य खानोलकरांचा चानी हा चित्रपट, अगदी अलीकडच्या काळातला श्वास हा चित्रपट, यातून हा निसर्ग आपण अनुभवलाय. मधु मंगेश कर्णिक, रवींद्र पिंगे यांच्या लेखनातून इथला विलोभनीय निसर्ग जागजागी डोकावत असतो. इथली संस्कृती ही रायगड रत्नागिरीपेक्षा भिन्न. गणपतीचा आणि शिमग्याचा सण इथे भाव खाऊन असतो. सणा उत्सवात होणारा दहिकाला, इथल्या भाषेत दहिकाला, हा खास लोककलेचा प्रकार आवर्जून पाहण्याजोगा. समुद्रानं निर्माण केलेली अद्भुत आश्चर्य याच जिल्ह्यात आहेत. भारतातलं एकमेव छत्रपतींचं मंदिर सिंधुदुर्गात तुम्हाला दिसेल. प्रशस्त आणि प्रसन्न देवळं, आंबोलीसारखी थंड हवेची ठिकाणं, या भूमीवर प्रसन्न असलेल्या दर्याचं सौंदर्य, या साऱ्यांची मजा लुटायची असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्याय नाही. आपलं पर्यटन आनंद पर्यटन होवो ही शुभेच्छा. तुम्हाला मार्गदर्शक अशी बिनचूक माहिती मिळावी याकरता आम्ही केलेला हा प्रयत्न आम्ही तुमच्यापुढे मांडलाय. इथे येताना जी पथ्य पाळायची तिची माहिती तुम्हाला आहेच. इथला निसर्ग, इथले जलस्रोत, इथली माणसं यांना न दुखावता त्यांच्याशी पूर्णपणे एकरूप होऊन इथला आनंद उपभोगा. सुखाचे 4 क्षण गाठीशी बांधा. तुम्हालाही नक्कीच वाटेल की सह्यागिरीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन.